नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण एकदम बाजारात मिळतात तसे मोमोजची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीला तर मग विचारूच नका। खाल्ल्यानंतर तुम्ही बाजारातले मोमोज विसरून जाल असे लागतात। आणि ही चटणी तर याला तर मी किलर चटणी म्हणेल। एकदा तुम्ही खाल्ली ना, एकदा बनवाल, परत बाजारातून खाणारच नाही, घरीच बनवाल आणि खाल, असले भारी बनतात। पटकन रेसिपीला सुरुवात करूया। इथे बघा, एक वाटी, छोटी वाटी मैदा घेतलाय, चवीपुरतं मीठ टाकलंय, ते मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर एक मोठा चमचा तेल टाकलंय, ते पण मिक्स करून घ्यायचं आहे। तेल टाकल्यामुळे आपलं जे पीठ मळलं जाईल ते छान असं मऊसूत मळलं जाईल, त्याच्यामुळे तेल घातलेलं आहे। आता हे थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, पण हे पाणी गरम पाणी आहे। आपल्याला हे गरम पाण्यात हे पीठ मळायचं आहे, म्हणजे आपल्या पिठाला जी लवचिकपणा जास्त येईल त्याला। त्यामुळे इथे गरम पाणीच घ्यायचं आहे, थंड पाण्याने पीठ नाही मळायचं, गरम पाण्यानेच मळायचं आहे। आणि छान आपल्याला याचा असा एक मऊ गोळा तयार करून घ्यायचा आहे। हे छान मळून घ्यायचं आहे। पीठ सगळं मस्त मळून झालं की त्याच्यानंतर मग आपला जो हा खालचा हाताचा भाग असतो त्याच्याने छान याला असं प्रेस करायचं आहे। प्रेस करत पुढे न्यायचं, रिटर्न आणायचं, फिरवून घ्यायचा गोळा आणि परत तसंच करायचं, म्हणजे याला छान असं स्ट्रेच करायचं आहे। स्ट्रेच करत करत मळायचं आहे। आणि बघा, आपलं पीठ छान मऊसूत असं मळून झालेलं आहे। आता छान याला रेस्ट द्यायचा आहे। एक 15 ते 20 मिनिटं याला झाकून ठेवा, तोपर्यंत बाकीची स्टफिंगची तयारी करून घ्या, तोपर्यंत पीठ आपलं छान मऊ होऊन जाईल। इथे बघा, 1 चमचा तेल घातले, त्याच्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे लसूण, आलं आणि हिरव्या मिरच्या बारीक चॉपरमध्ये करून घेतलेले आहेत ते टाकलेले आहेत। ते छान परतून घ्यायचं आहे। हे एकदम आपल्याला गोल्डन ब्राऊन वगैरे काही करायचं नाही, फक्त त्याचा लसणाचा जो रॉ स्मेल असतो तो काढून टाकायचा आहे। आणि इथं आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घालू शकता। इथे मी गाजर, कोबी, कांदा एवढंच घातलेलं आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये कॉर्न घालू शकता, बॉईल केलेले कॉर्न बारीक चॉप करून किंवा अख्खे घातले तरी चालतील। शिमला मिर्च घालू शकता, मशरूम घालू शकता। एकदम व्हेज मोमोज आहे ते, त्याच्यामुळे आपण बाकीचं काही ॲड करत नाही आहे। ते परतायला टाकले, गॅस फुल आहे, फुल गॅसवरतीच आपल्याला ते परतायचं आहे। खूप जास्त शिजवायचं नाही आहे, फक्त त्याचं जे पाणी आहे ते शोषून गेलं पाहिजे, म्हणून आपण ते परतून घेतोय। इथे 1 चमचा मी कॉर्नफ्लोअर घेतले, त्याच्यात 2-3 चमचे पाणी घातले आणि त्याची स्लरी तयार करून घ्यायची आहे। ती कशासाठी पुढे सांगते। तर इथे बघा, आपल्या भाज्या परतत आलेल्या आहेत। नंतर लास्टला मीठ घालते, मीठ आधी टाकलं तर भाज्यांना पाणी सुटतं, त्यामुळे मी नंतर घातलेलं आहे। तर हे छान आपल्याला फुल गॅसवरतीच ह्या भाज्या आपल्याला परतून घ्यायचे, खूप जास्त शिजवायच्या नाही आहेत। त्याच्यामधला जो क्रंच आहे तो टिकून राहिला पाहिजे, एवढ्याच परतायच्या आहेत। एक साधारण 2-4 मिनटं मी ह्या भाज्या मस्त फुल गॅसवर परतून घेतल्या होत्या, जास्त होतं म्हणून मला जास्त वेळ लागला थोडा, एक 2-3 मिनटात होतात त्या। 1 चमचा सोया सॉस घातला आहे, मोठा चमचा। आणि त्यानंतर मग बघा, आपण जे कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून घेतली होती ती या भाज्यांमध्ये टाकायचं आहे। त्याच्याने काय होईल, आता तर ह्या भाज्या सुक्या दिसतात, पण जेव्हा त्या थंड झाल्या की मिठाने त्याला पाणी सुटतं, त्याच्यामुळे आपण इथे कॉर्नफ्लोअर ॲड केलं आहे। कॉर्नफ्लोअर ॲड केल्यामुळे आता नंतर याला ह्या भाज्या थंड झाल्यानंतर पण याला पाणी सुटणार नाही आणि आपल्याला मोमोज वळायला आपले अवघड जाणार नाही, त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये कॉर्नफ्लोअर घातलेलं आहे। ही झाली टीप। आता एवढंच तुम्ही असंच ठेवू शकता, पण याची थोडीशी अजून चव वाढवण्यासाठी ह्याच्यामध्ये मी थोडंसं चीज किसून घातलेलं आहे, म्हणजे आपले चीजवाले मोमोज तयार होतील। चीज हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही। आणि चीज छान आपल्या याच्यात मिक्स केलं, ते छान मेल्ट झालं की नंतर अजून एक टीप, याच्यामध्ये 1 छोटा चमचा बटर घालायचा आहे, याच्याने पण तुमच्या मोमोजची चव अजून इन्हॅन्स होईल। तर आता बटर टाकलं, मिक्स करून घेतलं आणि आता आपल्याला ह्या भाजी जे आहे, आपलं हे सारण आहे ते एका मोठ्या ताटात किंवा परातमध्ये काढून घ्यायचं आहे आणि ते थंड करायला ठेवायचं आहे। हे थंड झालं पाहिजे, म्हणजे आपल्याला मोमोज भरताना हाताला चटके लागणार नाही। तर आता हे मस्त ताटात काढून घ्यायचं, पसरवून तुम्ही फॅन खाली वगैरे ठेवू शकता थंड करायला। तोपर्यंत इकडे बघा, अजून 1 चमचा कॉर्नफ्लोअर घेतलं आहे मी त्याच वाटीमध्ये आणि परत 1-2 चमचे पाणी घातलं आहे आणि त्याची स्लरी तयार करून ठेवायची आहे। ही आपल्याला मोमोज वळण्यासाठी लागेल। याच्यामध्ये गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण हे करायचं आहे। आणि त्यानंतर आपलं पीठ बघा मस्त फुललं आहे आणि छान सॉफ्ट झालेलं आहे। तुम्ही बघू शकता, आपलं पीठ एकदम सॉफ्ट झालेलं आहे।
तर आता छान आपले मोमोज तयार करायला घ्यायचे, मस्त छोटे छोटे गोळे करायचे, लाटायचे, मोमोज भरायचे, स्टीम करायचे, मोमोज रेडी। तर इथे बघा मी त्याचे गोळ्याचे 2 भाग करून घेतले। तर आता याच्यातला एक गोळा आपल्याला परत मी त्याच भांड्यामध्ये ठेवून त्याला झाकूनच ठेवणार आहे। आपण हे एकाच तोर काम करणार आहोत। तर इथे बघा हे छान असं हाताने रोल करत करत मस्त अशी याची लांबसर दोरीसारखं असं करायचं, जसं आपण उडदाचे पापड करताना करतो ना तशा पद्धतीने। म्हणजे काय होईल, आपण जेव्हा मोमोज करू तर ते एकसारखे त्याचे गोळे तयार होतील, म्हणून मग आपण हे असं करून घेतोय। तुम्हाला हवं असेल तर हाताने तोडून घेतलं तरी चालेल किंवा ह्या पद्धतीने करा, म्हणजे एकसारखे येतील। तर इथे बघा छोटे छोटे गोळे मी असे कट करून घेतलेले आहेत, म्हणजे एकसारखे मोमोज येतील आणि छान असे हे राऊंड शेपमध्ये करून घ्यायचे आहेत। आणि इथे बघा त्याच्यातला एक गोळा घेतला आहे मी, थोडंसं कॉर्नफ्लॉवर खाली टाकायचं। एकदा थोडंसं आपलं पळपट जे आहे त्याला थोडंसं कॉर्नफ्लॉवर लागलं की नंतर नाही लावायची गरज पडत। तर इथे बघा थोडंसं छोटीशी लाटायची, त्याच्यानंतर मग मध्ये लाटायची नाही, फक्त त्याचे काठ पातळ करायचे, मध्ये नाही लाटायचं। आधी स्टार्टिंगला थोडीशी लाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर फक्त त्याचे काठ लाटायचे, मध्ये लाटायचं नाही। अशा पद्धतीने बघा दाखवते त्या पद्धतीनेच करायचं आहे। सगळ्या तुम्ही टिप्स फॉलो केल्या, सगळ्या स्टेप फॉलो केल्या तर तुमचे पण मोमोज एकदम छान बनतील। तर इथे बघा मी आता एक पारी लाटून घेतलेली आहे, दुसरी पण लाटून ठेवते। तुम्ही असं लाटून एक 7, 8, 10 अशा लाटून ठेवू शकता किंवा तुम्हाला जेवढे हवे असेल तर तुम्ही असे वेगवेगळ्या ताटामध्ये लाटून ठेवू शकता आणि मग एकदाच भरायला घेऊ शकता। पण खूप जास्त पण नाही, लाटून जास्त ठेवल्या तर मग त्याच्यावर कपडा टाकून ठेवा, म्हणजे ते ड्राय होणार नाही। तर इथे बघा मी या 2 पाऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। आता आपण मोमोज भरायला घेऊया। तर इथे बघा एक पारी घेतली आहे, त्याच्यावरती एक छोटा चमचा घेतला आहे। मोमोजची साईज ही एवढीच असायला हवी, ती आपण एका बाईटमध्ये किंवा 2 बाईटमध्ये आपला मोमोज खाल्ला जाईल, एवढीच त्याची साईज असायला पाहिजे। बाजारात मोस्टली तेवढ्याच साईजचे मिळतात। तर इथे बघा मोमोज आपले मोमोज भरायला घेते मी, त्याच्यामध्ये स्टफिंग भरलेली आहे। लांबट पसरवायची, दोन्ही साईडनी घडी अशी फोल्ड करायच्या दाखवल्याप्रमाणे आणि आता मोमोज वळायला घ्यायचं आहे। तर आता ते तुम्हाला मी 3 प्रकारे सांगितले, तुम्हाला जी सोपी वाटेल त्या पद्धतीने करा। इथे बघा नीट फॉलो करा। पहिलं स्टार्टिंगला मध्ये घ्यायचं, त्याला पिंच करायचं आणि एकाच साईडने आपण निर्या कसं करतो त्या पद्धतीने एका साईडने फोल्ड करत चालायचं आणि एक साईड त्याला चिपकवत चालायची। हातात कम्फर्टेबल नसेल तर आता असं पळपटावरती ठेवून पण तुम्ही करू शकता। तर इथे बघा ह्या पद्धतीने आपला एक मोमोज तयार झालेला आहे। खूप छान शेप झाला आहे की नाही। अशा पद्धतीने आपला एक मोमोज तयार आहे। आता ही दुसरी पद्धत बघा, मोमोज भरताना जसं जसं आपण त्याला पिंच करत जाऊ तसं तसं ते अंगठ्याच्या साहाय्याने ते खाली प्रेस करत राहायचं सारण। आणि इथे बघा अशा पद्धतीने अंगठ्याने आपलं एक साईडची अशी पुढे निरी फोल्ड करायची आणि एका साईडने त्याला पिंच करायचं। फक्त एकाच साईडने त्याला असे आपण मोदक जसे वळतो तर मोदकाच्या जशा कळ्या करतो तशाच कळ्या एकाच साईडने करत चालायच्या आहे आणि एक साईडचं जे आहे ते फक्त त्याला पिंच करत चालायचं। आणि इथे बघा आपला हा पण मोमोज तयार झालेला आहे। जर तुम्हाला या पद्धतीने नसेल येत, प्रॅक्टिसने होईल, हळूहळू शिकाल, पण ट्राय करून बघा। या स्टाईलने तुम्हाला नसेल जमत तर पुढे मी दुसरी स्टाईल पण सांगितली। तर इथे बघा एक पारी घ्यायची, त्याच्यावरती सारण ठेवायचं, दोन्ही बाजू आपण जशा करंजीला करतो तसे चिटकवून घ्यायच्या, मस्त हाताने पिंच करायचं। त्याला साईडने जे कडा आहेत त्याला जे आपण कॉर्नफ्लॉवरचं स्लरी तयार करून ठेवलं होतं, पाणी तयार करून ठेवलं होतं ते लावायचं, म्हणजे ते खुललं जात नाही। तर इथे बघा करंजीसारखी आपली तयार करायची आणि त्याच्या ज्या दोन्ही कडा आहेत त्या फक्त अशा फिरवून त्याला कॉर्नफ्लॉवरच्या दोन्ही टोकाला, त्याच्यातल्या एक टोकाला आपलं जी कॉर्नफ्लॉवरची सरी आहे ती लावायची आणि दोन्ही चिपकवून द्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। इथे बघा कॉर्नफ्लॉवरचं थोडंसं स्लरी लावली मी आणि इथे बघा ते दोन्ही कडा चिटकवून द्यायच्या, फक्त उचलायच्या आणि चिटकवून द्यायच्या। ही सगळ्यात सोपी पद्धत आहे। तर तुम्हाला ज्या पद्धतीने सोपे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही त्याला शेप द्या, शेप कुठलाही चालेल, चव मात्र बिघडणार नाही। तर इथे बघा दुसरी आपली स्टाईल तयार झालेली आहे दुसऱ्या पद्धतीने पण। आता तिसरी एक स्टाईल येते ती जी पानाच्या आकाराची असते। तर इथे बघा साईडच्या दोन्ही कडा सोबत घ्यायच्या आणि मध्ये ढकलायचं आणि मध्ये ढकलतच ती जे पिंच केलं की पिंच केल्यानंतर परत त्याला असं मध्ये ढकलायचं, दोन्ही साईडचे परत पुढे जे आपले साईडने अशा निऱ्या तयार होतात त्या त्याला पिंच करायच्या, परत पुढे ढकलायचं, परत त्या निऱ्या ज्या तयार होतात त्या पिंच करायच्या। असं करत करत
लास्टपर्यंत जायचं आणि लास्टला त्याला एक पिंच मारायचं की झालं। पहिला जो मोमोजचा शेप दाखवला तो मी पुन्हा एकदा करून दाखवलेला आहे, कारण बऱ्याच जणांना जमत नाही म्हणून मी अजून एकदा दाखवला। बघा इथे आपले हे आता 2 शेप तयार झालेले आहेत, हा एक आणि एक आपला हा राऊंडवाला। आता थर्डवाला जो तुम्हाला मी मगाशी म्हटलं की पानाच्या शेपचा, तर आता तो बघूया। व्हिडिओ व्यवस्थित बघा, नक्की जमेल। नाही जमेल तर जी 2 नंबरला तुम्हाला स्टेप सांगितली ती तर अगदी सोपी आहे, ती तर कोणालाही जमेल। इथे बघा दोन्ही कडा घेतल्या, पिंच केल्या, एका साईडने नेरी घ्यायची, फोल्ड करायची, पुढे ढकलायचं, दोन्ही साईडने सेम प्रोसेसने तसंच करत करत जायचं। बघा दोन्ही साईडने त्याला या शेपला दोन्ही साईडने नेऱ्यासारखं करायचं आहे आपल्याला। पिंच करायचं, पुढे ढकलायचं, ते ऑटोमॅटिकली असे दोन्ही साईडने अशा घड्या पडतात, त्या परत त्या घड्या दोन्ही साईडच्या घ्यायच्या, मागे घ्यायच्या, पिंच करायचं, असं करत करत लास्टपर्यंत जायचं आणि लास्टचं टोक जे राहिलेलं ते परत मध्ये घालून पिंच करून द्यायचं की आपला हा तिसरा शेप पण तयार आहे। तर हे 3 शेप सांगितलेत तुम्हाला मी, त्याच्यातला तुम्हाला जो जमेल तो करा आणि एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा। इथे बघा आपले मोमोज वळून तयार आहेत, 3 शेपमध्ये बनवलेत। तुम्हाला जो सोपा वाटेल, जो बनवता येईल त्या शेपमध्ये बनवा। इथे बघा तुम्ही स्टीमरमध्ये हे स्टीम करू शकता। इथे मी कढईमध्येच ठेवलं आहे, कोणाकडं स्टीमर नसेल असेल त्याच्यामुळे मग याच्यात दाखवलं मी। तर इथे बघा कढईमध्ये खाली पाणी टाकलेलं आहे, कढी ठेवले, वरती एक आपली होलवाली प्लेट असते ती ठेवले। होलवाली नसेल तर तुम्ही साधी प्लेट पण वापरू शकता, काहीच हरकत नाही। त्याला थोडंसं तेल लावायचं आणि आपले मोमोज स्टीम करायला ठेवायचे। तर सगळे मोमोज व्यवस्थित त्याच्यावरती लावायचे, एकमेकाला चिपकायला नको म्हणजे ते चिटकणार नाहीस, असे जरा सुटसुटीत ठेवायचे म्हणजे पटकन शिजतात आणि ते चिपकणार नाही, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना, म्हणून सुटसुटीतच ठेवायचे। तर सगळे मोमोज ठेवायचे, झाकण ठेवायचं आणि एक 15 मिनटं फक्त याला वाफवून घ्यायचं आहे आपल्याला। आता जी किलर चटणी आहे तर त्याला जास्त मेहनत नाही आहे, कुकिंग नाही आहे, इझी रेसिपी आहे। छोटी वाटी शेजवान चटणी घेतलेली आहे, एक 5 चमचे असतील शेजवान चटणी, मोठे चमचे, त्याच्यामध्ये 3 चमचे मी मेयोनीज घातले, मिक्स करायचं आणि आपली चटणी तयार आहे। आणि ही चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मोमोज बरोबर, अफलातून लागते, तुम्ही बाजारची चटणी विसरून जाल, बस एवढी छान लागते याच्याबरोबर। आणि इथे बघा 15 मिनटं झाले, आपले मोमोज रेडी आहेत। आता गरम गरम सर्व करायचे, त्याआधी आपली चटणी सर्व करायची आणि नंतर आपले मोमोज सर्व करणार आहोत। ही चटणी खरंच खूप छान लागते, नक्की माझ्या म्हणण्यावर एकदा ट्राय करून बघाच तुम्ही ही चटणी मोमोज बरोबर, खूप छान लागतात त्याच्याबरोबर। आणि आपले मोमोज बघा, तोंडाला पाणी सुटलं की नाही ते सांगा पहिलं। बघा आपले मोमोज एकदम सुंदर मऊ लुसलुशीत तयार झालेत, स्टफिंग फुलफिल आहे त्याच्यामध्ये, अजिबात असे म्हणजे नुसतेच फुगलेले नाही आहे, तुम्ही बघू शकता पूर्ण स्टफिंग आहे त्याच्यामध्ये, एकदम असे नुसतेच फुगलेले नाहीत, पूर्ण फुलफिल आहेत। तर ही मोमोजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद, बाय बाय आणि एन्जॉय करा हे मोमोज।